एखाद्या दिवशी जर आपणाला भाजी खाण्याचा कंटाळा आला किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण जसं शेंगदाण्याची चटणी, पापड, लोणचे घेतो, तसंच एकदम पारंपरिक पदार्थ आज मी बनवलेला आहे आणि ते म्हणजे मेथकूट. एकदम बहुगुणी, खमंग, टेस्टी मेथकूट आणि वरून तुपाची धार आणि त्यासोबत मऊ भात. मस्त एकदम तोंडाला पाणी सुटले. तर हे मेथकूट मी कसं बनवलेलं आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, गायत्रीज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. तर मेथकूट बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 4 चमचे मूग डाळ घेतलेली आहे. तर ही सालीसकट मूग डाळ घेतली. मूग डाळ चांगली भाजून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता धने घालते आणि धने जरा मी जास्तच घेतलेले आहेत, कारण यातले निम्मे धने मला दुसऱ्या रेसिपीला लागणार आहेत. तर यातले 2 चमचे धने मी यामध्ये वापरणार आहे. तर धने सुद्धा चांगले भाजून घ्यायचेत. धन्यामुळे खमंग टेस्ट येते. तर धने बऱ्यापैकी चांगले भाजून झालेले आहेत. धने सुद्धा काढून घ्यायचे आणि नंतर कढई गरमच आहे, त्यामध्ये 1 चमचाभर मेथी दाणे घालायचे आहेत. मेथी दाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे असतील तरच घाला, पण चव पण छान लागते आणि याची पौष्टिकता पण वाढते, त्यामुळे मी मेथी दाणे इथे वापरलेले आहेत. त्यानंतर 1 चमचाभर मोहरी घातलेली आहे. मोहरी आणि मेथी दाणे दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे आणि चांगला खमंग याचा स्वाद येईपर्यंत भाजत राहायचं आहे हे. तर हे पहा, कलर सुद्धा थोडासा चेंज झालाय. तर हे भाजून झालेलं आहे. यामध्ये अर्ध्या वाटीला थोडीशी कमी चणा डाळ घेतलेली आहे मी. साधारण 3 चमचे चणा डाळ आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. हे दोन्ही आता मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचंय. आणि बघा, मेथकूट बनवायचे बरेच सारे प्रकार आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मेथकूट बनवलं जातं आणि त्यातलीच एक ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. मेथकूटची दुसरी रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण ते कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. तर हे भाजून घेताना आता यामध्ये बघा 2 चमचे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला. तर उडदाची डाळ मी वापरते नेहमी, त्यामुळे आज मी घातलेली आहे. तर हे सगळं मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे, थोडासा कलर ह्याचा चेंज होईपर्यंत. आणि एखादा पदार्थ बनवण्याची आपण पद्धत जर बदलली तर त्याची चवसुद्धा बदलते. आजचं हे मेथकूट थोडेसे वेगळ्या पद्धतीचं आहे. 1 चमचाभर जिरे घातलेले आहेत. जिऱ्यामुळे काय होतं की याला खमंग अशी टेस्ट येते, खमंग स्वाद येतो, त्यामुळे जिरे हे नक्की घालायचे न चुकता. तर जिरे घातल्यानंतर सुद्धा हे थोडा वेळ मी भाजून घेते. आणि जिरे बघा मी शेवटी का घातले, कारण जिरे पटकन भाजले जातात, त्यामुळे जिरे इथे मी शेवटी घातलेले आहेत. यामध्ये गहू किंवा गव्हाचा जाडसर रवा सुद्धा वापरला जातो, पण आजच्या ह्या रेसिपीमध्ये मी गहू वापरलेले नाही आहेत. तर हे चांगलं भाजून झालेलं आहे. तर हे काढून घ्यायचं आता. पटकन याच कढईमध्ये 4 लाल मिरच्या पण भाजून घेतल्या. सगळे जिन्नस अगदी पटपट भाजून झालेत बघा. पण आता कढीपत्ता भाजण्यासाठी मात्र थोडासा वेळ लागतो, कारण इथे मी ओला कढीपत्ता वापरलेला आहे. तर तुम्ही यामध्ये वाळलेल्या कढीपत्त्याची पानेसुद्धा घालू शकता, पण ओल्या कढीपत्त्यामुळे त्याचा स्वाद पण टिकून राहतो आणि खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे मी ओला कढीपत्ता नेहमी वापरते. तर आता मंद आचेवरती आणि कढईसुद्धा गरम आहे. तर हे सारखं असं कढीपत्त्याची पानं हलवत कडक होईपर्यंत भाजून घ्यायचेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील आणि कमी वेळामध्ये पटकन होणाऱ्या रेसिपी असतात. तर कढीपत्ता बघा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि आता बंद गॅस केल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर मिरे घातलेत आणि छोटा चमचा मिरे घातलेले आहेत. मिरे जास्त भाजायचे नाही आहेत, त्यामुळे गॅस बंद करून मी फक्त गरम करायचेत मिरे. आणि हे जे अगोदर सगळे जिन्नस आपण भाजून घेतले होते ते सुद्धा आता कढईमध्ये घालते. कढई गरम आहे. गरम कढईमध्ये थंड होईपर्यंत हे असंच मिक्स करत राहायचे आणि अजून यामध्ये 2 जिन्नस घालायचे राहिलेले आहेत, पण त्या अगोदर हे जरासं मिक्स करून घेते.
याला छान असा कलर येण्यासाठी यामध्ये 1 चमचाभर हळद घालते मी आणि अर्धा चमचा हिंग यामध्येच घातलं होतं हळदीमध्ये. 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग. हिंगमुळे पण स्वाद खूप छान येतो. तर हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर बारीक वाटून घ्यायचे. बारीक वाटल्यानंतर हे चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. चाळून झाल्यानंतर बघा मेथकूट आणि कलर याचा बघा हा ओरिजिनल कलर आहे. मी याला कोणतं फिल्टर वगैरे दिलेलं नाहीये. तर हे एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं म्हणजे अगदी आरामशीर 6-7 महिने तरी हे चांगलं टिकतं. आणि जेवणासोबत तोंडी लावायला घेतल्यानंतर आणखीनच तोंडाची चव वाढते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन खास बनवून खात राहा.